माझं टॉपिक आहे इकॉलॉजी. तर इकॉलॉजी म्हणजे सर्वप्रथम A.G. टन्सली नावाचे एक शास्त्रज्ञ होते, त्यांनी ही पहिल्यांदा टर्म मांडलेली आहे. इको या शब्दाचा अर्थ होतो की सभोवताली असणारे जे सजीव आणि निर्जीव घटक आहेत ते, आणि स्टडी लॉजी मीन्स स्टडी, टू स्टडी म्हणजे अभ्यास करणे. आता याच्यावरून तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की इकॉलॉजी म्हणजे काय, की आपल्या सभोवताली असणारे जे सजीव घटक आहे आणि जे निर्जीव घटक आहे यांचा एकत्र अभ्यास करणे म्हणजे इकॉलॉजी. तर सर्वप्रथम ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी मी करून घेणार. ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीमध्ये मी सगळे जे कार्ड्स तयार केलेले असतील तर ते कार्ड्स पहिले वाटप करेल आणि त्याच्यामधून मग जे वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रुप तयार करून घेईल. कार्ड वाटप झाल्यानंतर जेव्हा ते सगळे कार्डमधून काढतील वेगवेगळे घटक, तर त्याच्यावरून मग मी काय करेल, त्यांचा एक वेगळा ग्रुप तयार करून घेईल आणि प्रत्येक ग्रुपमधून एक एक मेंबर इथे बोलवेल आणि त्यांच्याकडनं रोल प्ले ही ॲक्टिव्हिटी करून घेईल. रोल प्ले ॲक्टिव्हिटी म्हणजे ग्रुप करण्याचा उद्देशच हा आहे की प्रत्येक याच्यामधून एक इथे आपला वेगवेगळा जैविक आणि अजैविक घटक इथे आपल्यासमोर प्रेझेंट होणार. आता जैविक म्हणजे ज्याला आपण नॉन लिव्हिंग थिंग म्हणतो, म्हणजे नॉन लिव्हिंग समजा अजैविक आणि जैविकमध्ये लिव्हिंग थिंग्स म्हणतो. तर लिव्हिंग थिंग्समध्ये सपोज आता आपल्याकडे प्लांट्स आले तर प्लांट स्वतःचा रोल प्ले करेल की प्लांट इज अ प्रोड्युसर. अशा पद्धतीने प्रत्येक जण आपापला रोल प्ले मेथड मी तिथे यूज करणार. आणि त्याच्यानंतर मग आणखीन एक मी गेम तयार केलेला आहे. त्या गेममध्ये आंधळी कोशिंबीरमध्ये डोळ्याला पट्टी बांधलेली असेल आणि खाली वेगवेगळ्या पद्धतीचे असे चित्र तयार केलेले असतील आणि सगळ्यात पहिले मी ते चित्र दाखवून देणार जो पार्टिसिपंट्स असेल त्याला, आणि मग त्याला सांगेल की तू त्याच्या गळ्यामध्ये एक हे राहील, जसं तो प्रोड्युसर आहे तर प्रोड्युसरला म्हणेल की तुझं पुढचं तुला आता कोण खाणार. तर आता त्याच्यानंतरचा जो आहे तर मग तो जो दुसरा असेल तर त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असेल आणि तो एक्झॅक्ट त्या प्रोड्युसरकडे कशा पद्धतीने येतो अशा पद्धतीची मी आंधळी कोशिंबीरचा तो एक केलेला आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन्स करेल की जैविक आणि अजैविक घटक कुठले आहे, किंवा मग या जैविक आणि अजैविक घटकांचा एकमेकांवर काही परिणाम होतो का. त्याच्यानंतर मग फूड चेन. तर फूड चेन म्हणजे अन्नाची जी जाळी म्हणजे अन्न साखळी आणि अन्नाचं जे जाळं आहे, तर हे अन्न साखळी आणि अन्न जाळ्यांचं एकमेकांशी काही संबंध आहे का, असं मी क्वेश्चनरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून काढून घेणार. आणि त्याच्यानंतर मग विद्यार्थ्यांचा जो ग्रुप आहे तर त्यांच्यामध्ये डिस्कशन म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं डिस्कशन तिथे केलं जाणार. आणि त्याच्यानंतर माझा जो नंतरचा आहे की आणखीन मग मला थोडीशी ॲक्टिव्हिटी घ्यायची आहे. सगळ्यात पहिले मी जे मिनी परिसंस्था घेतलेले होते इकोसिस्टीम, तर मिनी परिसंस्थेसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे छोटे छोटे मी त्यांना जार वाटप करेल आणि त्याच्यामध्ये मग ते मिनी परिसंस्था तयार करतील. मिनी परिसंस्थेमध्ये पुन्हा मेन उद्देश काय आहे मिनी परिसंस्था तयार करण्याचा, की जे जैविक आणि अजैविक घटक आहे तर ते जैविक आणि अजैविक घटक एकत्र कशा पद्धतीने काम करतात तर यांना म्हणजे लाईव्ह त्यांना ते पाहता आलं पाहिजे अशा पद्धतीने. हे झालं मिनी परिसंस्थेचं. त्याच्यानंतर कार्ड वाटप मी सांगितलंच, समूह कार्य पण याच्यामध्ये आलेलं आहे म्हणजे पूर्णच्या पूर्ण. त्याच्यानंतर ब्रेन स्टॉर्मिंग, हँड्स ऑन ॲक्टिव्हिटी, वेगवेगळ्या पद्धतीच्या क्वेश्चनरी, डिस्कशन, रोल प्ले, ॲक्टिव्ह लर्निंग आणि एक बिंगो ॲक्टिव्हिटीसुद्धा घ्यायची आहे. बिंगो ॲक्टिव्हिटीमध्ये वेगवेगळ्या डेफिनेशन्स तयार केलेल्या असतील आणि बिंगोमधून जे चार्ट्स मी मुलांना म्हणजे वाटप करेल तर त्याच्यामधून मग बिंगोमध्ये टिक केलेले राहतील आणि जो त्याच्यामध्ये म्हणजे पहिल्यांदा सगळे टिक केले जातील त्याच्या डायगोनल, हॉरिझॉन्टल, वर्टिकल याच्यामध्ये, तर मग तो बिंगो म्हणून आवाज देणार आहे. आता हे सगळं करण्याच्या मागे समजा विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळ्या पद्धतीचे कार्य दिले तर त्यांच्यामध्ये निरीक्षण क्षमता निर्माण होते, ते निरीक्षण करू शकतात. त्यांच्यामधली जी इकॉलॉजीच्या संबंधात जी संकल्पना आहे ती गहन होते आणि ते विचार करू लागतात. परिसरामध्ये सर्वच्या सर्व सजीव आणि निर्जीव घटक कशा पद्धतीने राहतात हे सुद्धा त्यांना त्याचं चांगल्या पद्धतीने आकलन होते. नंतर नवीन घडामोडीमध्ये मी सांगणार आहे की हरित छताचा वापर आणि पांढऱ्या छताचा वापर आपण शेतामध्ये केला तर नक्कीच काय होईल की आपल्या देशामध्ये जो रिअल लाईफ प्रॉब्लेम आहे मोठं, समजा जर सूर्याचं दिवसेंदिवस काय होत आहे, तापमान वाढत आहे आणि ते तापमान कमी करण्याकरता आपण याचा नवीन तंत्रज्ञानाचा वापरसुद्धा तिथे करू शकतो. आणि असेसमेंटमध्ये डायरी लेखन विद्यार्थ्यांना
एक डायरी मेंटेन करायला लावेल आणि त्या डायरीमध्ये विद्यार्थी तिथे लिहितील की काय. आणि आणखीन एक ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये इकॉलॉजिकल पिरॅमिड. इकॉलॉजिकल पिरॅमिडमध्ये विद्यार्थी अशा पद्धतीने एक पिरॅमिड तयार करतील आणि त्याच्यामध्ये प्रोड्युसर, कन्झ्युमर वगैरे सगळे, म्हणजे ज्याला आपण प्रोड्युसर, नंतर हर्बिओर्स, कार्निओर्स आणि टॉप म्हणजे ओमनिवर्स राहतील. अशा पद्धतीची पिरॅमिडची ॲक्टिव्हिटी सुद्धा तिथे घेतल्या जाणार आहे. बस. हां, टार्सिया पझल आणि एक नवीन ते मॅडमनी जे सांगितलं ना, वर्ड विच डझंट बिलॉंग, ते पण घेता येतं मॅडम.